ज्यावेळेस आपण पाहतोय अगदीच सेकंड मॅचला सुरुवात झाली. ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय रोहन, तर नॉन स्ट्राईक एंडला प्रसाद. अगदी बड्डे बॉय ऑन स्ट्राईकला रोहन उर्फ कादरी. अगदीच चांगला परफॉर्मन्स दाखवलाय सध्याच्या घडीला या सीझनमध्ये. पहिल्या सामन्यापासून चांगला परफॉर्मन्स आपण पाहतोय डोनेवाडी बी संघाचा, आणि आज देखील तो परफॉर्मन्स टीमकडे दाखवणं खूप गरजेचं असेल. इथून देखील आपण पाहतो ऑन स्ट्राईकला रोहन. गोलंदाजी मार्कवरती अजय वाघमारे, मालवडी संघाचा एक ऑलराऊंडर खेळाडू. यावेळेस अगदी कव्हर ड्राईव्हचा फटका होता, पुढे सरसावून कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता. अगदीच आपण पाहतो पहिला चेंडू डॉट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, 4 ओव्हरचा सामना आहे आणि त्यामध्ये मॅडनटरी पावपल्याचं षटक येते. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. यावेळेस अक्रॉस द लाईन स्लो ओव्हर गतीचा चेंडू दूरवरून क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मधून आलाय. एक सिंगल धाव इथे पूर्ण होत असताना संघासाठी एटीएम खुलं केलंय. डोनेवाडी बी टीमचं 1 या धावसंख्येने आपण पाहतोय. गौरकंबट टीम जर का आली असेल तर रिपोर्टिंग करायचे. पंकज ज्यावेळेस आपण पाहतोय इट इज अ वाईड चेंडू, एक अवांतर धाव इथून अंकित केली जाते टीमच्या खात्यामध्ये. धावपलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 2 धावा. थोडासा साईड मध्ये चेंजेस पाहतोय अजयच्या माध्यमातून. पहिला चेंडू चांगला हाताळला होता, परंतु यावेळेस थोडासा चेंडू खाली ठेवला आहे. अगदीच बॅटचा चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट डिलिव्हरी अगदीच आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात येत असताना डोनेवाडी बी टीम सध्या तरी चांगला परफॉर्मन्स दाखवावा लागेल या मैदानामध्ये. या अगोदरच्या महिन्यामध्ये जे आयोजन होतं सावली बी आयोजित, त्यामध्ये फायनलचा मानकरी संघ आहे डोनेवाडी बी. आज मात्र इथे फलंदाज बाद झालाय प्रसाद. अगदीच मिड ऑन मध्ये फटका फसलाय आणि त्या दरम्यान फलंदाज बाद झालाय. दोन धावा धावपलकावरती आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय आणि फलंदाज गणेश देखील इथून होईल बाद. अगदीच वारंवार त्या चुका होत असताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये डोनेवाडी बी संघाच्या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे.
यावेळेस आपण पाहतो सेकंड ओव्हरला सुरुवात झाल्या पंच थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. पावसाचं वातावरण आहे थोडं, अगदीच आज देखील सामने होतील की नाही असं थोडंसा वाटत होतं. काल देखील आपण जवळपास 1:45 सामने चालू केले आणि सर्व सामने 3 ओव्हरचे खेळवले, का तर पाऊस होता. आज थोडंसं पावसाचं वातावरण कालपेक्षा कमी आहे, परंतु काल 1 नंतर ऊन होतं मैदानामध्ये. आज मात्र सूर्यदेवता दिसलेलाच नाही आहे सकाळपासून, त्यामुळे थोडंसं स्पीडअप घेऊन करायचं. यावेळेस फटका चांगला आहे, अगदी कार्पेट लेवलने अजय चेंडू अडवतोय, फंबल पाहतो, एक सिंगल धावाल्या. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये, एका धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 3 अंकावरती. आपण पाहतोय डोनेवाडी बी संघाचं धावफलक सध्या तरी सन्मानजनक स्कोर जर का घ्यायचं असेल तर 40 धावसंख्येच्या आसपास तरी धावफलक घेऊन जाणं खूप गरजेचं असेल, कारण मागील सामना आपण पाहिला 2.3 चेंडूमध्ये सामना फिनिश झाला होता 34 धावसंख्येचा. ह्यावेळेस बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये, अगदीच संपर्क झाला असता तर मोठा फटका होता या चेंडूवरती. अजय आहे त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती, अजय पवारला आपण पाहतोय, चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल खर्च करत असताना सेकंड चेंडू आपण डॉट पाहतोय. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, अगदीच आपण पाहतो एक सिंगल धावेतून कन्वर्ट होत असताना स्लो ओव्हर गतीचा चेंडू होता, अगदी समोर खेळायचं होतं, परंतु चांगला संपर्क झालेला नाहीये आणि त्याच दरम्यान एक सोरटी धावेतून सक्सेसफुल होत असताना ऑन स्ट्राईकला रोहनला आपण पाहू शकाल. धावफलकावरती 4 धावा पाहतोय. सेकंड ओव्हर मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. अगदी चांगली गोलंदाजी आहे अजयच्या माध्यमातून. त्यावेळेस देखील रोहन आहे ऑन स्ट्राईकला, चांगल्या फटक्यांची गरज आहे इथून. फिल्डिंगची रूपरेषा देखील चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. ह्यावेळेस अगदीच वन बाउन्स चेंडू दिलेला आहे, खांद्याच्या वरतून जाणारा हा चेंडू आपण पाहतोय. रोहन आहे ऑन स्ट्राईकला आणि त्याच दरम्यान अगदीच थोडं चेंडूने उचली घेतल्या. अगदीच बर्थडे बॉय आजच्या दिवसातील, पाहूया चांगल्या पद्धतीने फलंदाजी होईल का. यावेळेस फटका चांगला आहे, चेंडू थांबणार नाहीये, अगदी त्या ठिकाणी फर्स्ट स्लिपच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल. डोनेवाडी टीम साठी हा पहिला चौकार इथून रोहनच्या बॅट मधून आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. ह्या वेळेस सुरेख फटका पुन्हा एकदा, अगदीच क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये चेंडूला, अगदीच चेंडू निघून जाईल फाईन लेग रिजन मध्ये. 4 धावांसाठी हा दुसरा चौकार या ओव्हर मधील आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय आता 12 अंकावरती. ह्या वेळे झेल ड्रॉप झालाय, तेजस फलंदाज होता आणि अगदीच शेवटच्या ओव्हर मध्ये सामना फिरवू शकतो असा फलंदाज आहे तेजस, आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय त्याचा झेल ड्रॉप झालाय. अगदीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये झेल ड्रॉप झालाय. ऑन स्ट्राईकला आता रोहन आहे, त्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार देखील आलेत. यावेळेस आपण पाहतोय तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिला चेंडू आपण पाहतोय एक सिंगल धावल्या. यावेळेस पुन्हा एकदा अगदीच त्या खराब फेकी झाल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव देखील इथे सक्सेसफुल होईल का.
तिसरी धाव देखील इथे सक्सेसफुल होत असताना अगदी रनिंग विकविन द विकेट्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. थोडं थोडं फंबल पाहिलं आणि त्याच्या माध्यमातून 3 धावा खर्च करत असताना धावफलक जाऊन पोहोचलोय 16 या अंकावरती. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ह्या वेळेस अगदी आखूट टप्प्याचा चेंडू होता. जर का बॅटला लागला असता तर षटकार निश्चित होता, परंतु बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाहीये. बॅट फक्त हवेत फिरते, त्यामुळे हवेत फिरलेल्या बॅटीचे धाव येत नाहीये. इथे डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती योगेश चांगली गोलंदाजी करत असताना मालवाडी टीमला सध्या तरी अगदी चांगला परफॉर्मन्स दाखवतोय. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाजीतून तेजस होईल बाद. यावेळेस आपण पाहतोय जयेश ऑन स्ट्राईकला. ह्या वेळेस देखील इट इज अ वाईड चेंडू. पहा जास्त उसली होणारा चेंडू आणि यावेळेस वाईड चेंडू. वाईड चेंडू आहे, वाईड. जास्त बाउन्स चेंडू होता, वाईड असेल. डोक्याच्या वरून जाणारा चेंडू आहे आणि यावेळेस वाईड स्वरूपात एक धाव संघासाठी अंकित केली जाते. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. इथून देखील आपण पाहतोय मापे असावी 4 चेंडू झाले आहेत. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचलाय. फंबल पाहतोय. एक सिंगल धाव होती, दुसरीमध्ये कन्वर्ट झाली. 2 धावा इथे सक्सेसफुल होत असताना 2 धावांच्या मदतीने धावफलक 19 आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. यावेळेस सूर्य एक फटका लॉंग अप मध्ये. फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल धावले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव देखील सक्सेसफुल होत असताना षटक संपुष्टात आलंय. तिसरं आणि 3 षटकांच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलाय 21 अंकावरती. गोलंदाजी मार्कवरती
आकाशला आपण पाहतोय. ह्या वेळेस थोडासा खाली ठेवलाय चेंडूला. फंबल पाहतोय एसटी रक्षकाच्या हातामधून चेंडू निसटलाय आणि अगदीच एक चोरटी धाव इथे कंप्लीट होत असताना अगदी चांगली गोलंदाजी आकाशच्या माध्यमातून आपण पाहतोय. वारंवार चांगली गोलंदाजी होत असते आकाशकडून आणि तशीच काहीशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू इथे निर्धाव फेकत होताना असताना या वेळेस 22 स्वरूपात एक सिंगल धाव आली. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ह्या वेळेस हेलिकॉप्टर उडवलंय. लँड होईल का? वन बाउन्स इन टू द फॅन्स. लँड झालंय 4 धावांसाठी चौकार आणि या 4 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 26 अंकावरती. अगदी पथिराना स्टाईल मध्ये मलिंगा देखील. जेवढे गोलंदाज आपण पाहिले श्रीलंकेचे सेम स्टाईल मध्ये गोलंदाजी आहे. आकाश गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाहीये. इथे डॉट डिलिव्हरी आल्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. सव्वीस धावा. यावेळेस फटका चांगला आहे. फटका फसलाय की काय? क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय परंतु इथे चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि यावेळेस पंच धावा किती? 3. इथे 3 धावा कंप्लीट होत असताना संघासाठी 1 धाव वाचवले खरं तर मालवाडी टीमने परंतु रनिंग विन द विकेट्स अगदीच आपण पाहतोय चांगल्या प्रकारे दोन्ही खेळाडूंमध्ये 3 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 29 अंकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका आणि तो देखील बड्डे बॉयच्या बॅट मधून येईल का या ओव्हर मध्ये? इट इज अ वाईड चेंडू. एक अवांतर धाव इथे अंकित होत असताना आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. इथून चांगली गोलंदाजी आपण पाहतोय टीम मालवाडी संघाची आकाशच्या माध्यमातून. यावेळेस बिग हिट. फटका चांगला आहे. बॅटच्या रडार मध्ये सापडलाय. अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्याला पार्किंग लॉट मध्ये पाठवलंय. 6 धावांसाठी षटकार. 6 धावांच्या मदतीने धावफलक 36 अंकावरती पाहतोय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि यावर देखील मोठ्या फटकेची अपेक्षा आहे डोनेवाडी बी टीमला परंतु इथे आकाशला चांगली गोलंदाजी करावी लागेल शेवटच्या चेंडू मध्ये. अगदीच आपण पाहतोय शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. इथून आपण पाहतोय ह्या वेळेस अगदीच आपण पाहतोय डॉट चेंडू असेल. सदोतीस धावसंख्येचं टार्गेट असेल. येणारे चेंडू असतील 24 मध्ये 37 बनवायचे आहेत. धन्यवाद. स्वर्गीय रवी अशोक दीपक स्मृती चषक नेहमीच आयोजित केला जातो सावळे बी संघाकडून. आमचे छोटे बंधू गणेश आणि जावई बापू बाबूराव आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून पायसीसी डोनेवाडी पहिल्या स्मृती चषकाचा चॅम्पियन संघ होता. त्यानंतर गेल्या स्पर्धेमध्ये डोनेवाडी भैरवनाथ संघाने इथे
चॅम्पियनशिप पटकावलेली आहे. त्यांच्यासमोर आव्हान असेल निश्चितच. अचानकपणे स्पर्धेत प्रवेश मिळाला आणि माझा संघ इथपर्यंत आला, चांगली खेळी केली आणि एक विजय प्राप्त झालाय. मी सर्व खेळाडूंचे आभार मानतो. वळतोय सामन्याकडे. पहिल्या षटकामध्ये धुवाधार गोलंदाजी केली होती, अगदी जखडून ठेवलं होतं 2 षटकानंतर. त्यानंतर मात्र वंडर बॉय आणि बड्डे बॉय रोहन वाघमारे उर्फ कादरी यांनी संयमी खेळी केली. त्यांच्याकडून निश्चितच 4 षटकामध्ये ते शेवटपर्यंत नाबाद राहिले. म्हणजे त्यांच्याकडून खूप मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती, परंतु पिच जरासं फसवा आहे. पिचमध्ये गोलंदाजासाठी काहीतरी आहे. त्यानंतर तेजस वाघमारे आणि प्रसाद पवार आणि गणेश वाघमारे हे फलंदाज सलामीचे झटपट परतले, परंतु त्याला योग्य साथ शेवटपर्यंत मिळाली असती तर अजून. परंतु गोलंदाजीचा जो भार आहे तो वसंत पवार आणि तेजस वाघमारे यांच्या जोडीला अजून एक गोलंदाजीचं सेन्सेशन, बॉलिंग सेन्सेशन गणेश पवार, मॅन फ्रॉम डोनेवाडी. तर 37 धावा डिफेंड करायच्या आहेत. कर्जत प्रीमियर लीग असो, कर्जत खालापूर प्रीमियर लीग असो, त्यामध्ये आयकॉन खेळाडूची भूमिका पार पाडणारा अजय यावेळेला फलंदाजीसाठी जाईल. त्याच्या समवेत माझ्या आवडीचे खेळाडू नेहमीच राहिलेत, ज्यांनी मालवाडी संघ उभारला, मालवाडी संघाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याची कामगिरी केली. तो माझा अजून एक भाऊ ज्ञानेश्वर. नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय 2 षटकं खूप शांत ठेवलं होतं. 10 षटकामध्ये केवळ 4 धावा होत्या डोनेवाडी संघाच्या, परंतु त्यांच्यामध्ये एवढा फलंदाजीचा भरणा आहे की पाहिला आपण तर जयेश वाघमारे इनमिन 2 चेंडू खेळण्यासाठी मैदानात गेले, ज्यांनी सावळे मैदान गाजवून सोडलं आणि दिमागदार फायनल सावरोली संघाविरुद्ध मिळवून दिली. त्या जयेश वाघमारेंना इथे निश्चितच संधी मिळाली नाही. वळतोय सामन्याकडे. 24 चेंडू, 37 धावांची गरज. वंडर बॉय गणेश पवार ऑन द बॉलिंग मार्क. या वेळेला सुरेख चेंडू, आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय निर्धाव. तेच तर्रार. गेली 2-3 वर्ष ज्या फलंदाजाने अधिराज्य गाजवलंय कर्जत खालापूरमध्ये तो अजय वाघमारे. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा खूप जबरदस्त कामगिरी केली होती तो अजय वाघमारे. इथे आपण पाहतोय फलंदाजीला समवेत मात्र गणेश पवार. एक छोटासा आणि हा चांगला फटका, तंत्रशुद्ध फटका. चेंडूला गती खूप जबरदस्त आहे. चौकार. चेंडूमध्ये गती खूप सुरेख होती. त्या दिशेला आपण आउटफील्ड पाहिलं तर आउटफील्ड अजूनही तितकंस फास्ट आउटफील्ड नाही. नाहीतर हे जे सावळे मैदान आहे ह्या अवकाळी पावसामुळे त्याची आउटफील्ड आहे ती स्लोवर आहे. नाहीतर हा चेंडू क्षेत्ररक्षकाला धावण्याची सुद्धा गरज नव्हती. गोलंदाजाच्या गतीचा अतिरिक्त वापर केला. फलंदाज जाणतोय आणि मी मोठे फटके खेळण्यासोबतच तंत्रशुद्ध फटके सुद्धा खेळू शकतो. या वेळेला खराब चेंडू. या चेंडूला माफ केलं जाणार आहे. भिरकावून दिला जातोय. षटकार षटकार षटकार. पहिलं षटक चांगलं टाकावं लागेल, कारण जे पहिलं षटक आहे ते पहिलं षटक चांगलं टाकावं लागेल. तिथून एक मोमेंटम मिळेल आपल्या संघाला. ते मोमेंटम राखण्यामध्ये यश वसंत पवार यांना थोडा कानमंत्र द्यावा लागेल. 3 चेंडू झाले, 10 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजय सुद्धा जाणतोय की नंतर तेजस वाघमारे आहे. वसंत पवार यांचा तब्बल 30 वर्षाचा अनुभव आहे क्रिकेट मधला, त्यामुळे सामन्यात काही होऊ शकेल त्यांच्या हातामध्ये चेंडू गेल्यानंतर. हा जो नवोदित गोलंदाज आहे या गोलंदाजावर मला हमला चढवायचा आहे. पॉवर प्लेचं षटक आहे, याचा पुरेपूर त्यांनी डोक्यामध्ये गणित केलेलं दिसतंय. वळतोय सामन्याकडे. 3 चेंडू 10 धावांची गरज. नेक्स्ट मॅच रिपोर्टिंग करायची आहे प्लीज. आपण पाहिलं ना या वेळेला पुन्हा आडव्या बॅटनी खेळलेला रोहन, त्यावेळेला कोणतीही चुकी करत नाही. सुरेख फलंदाजी. ग्राउंड फील्ड मध्ये डोनेवाडी संघाचा हात धरला जाणार नाही. वेनगाव संघ ग्राउंड फील्डिंग मध्ये खूप जबरदस्त. आपण पाहिलं तर या वेळेला मात्र सुरेख कमबॅक. 11 धावा.
चांगलं कमबॅक आहे, कारण दोनच क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. क्षेत्ररक्षणाची रचना आपण पाहतोय. वायडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये तेजस वाघमारे असतील, तर रोहन वाघमारे जवळपास मिड विकेट काऊ कॉर्नरला आहेत. हा खराब चेंडू गणेश वाघमारे यांनी चांगला प्रयत्न केला. पंच गणेश यांच्याकडून इट इज अ वाईड डिक्लेअर केला जातोय. आपण पाहिलं ना तर सागर वाघमारे यांच्यासाठी थोडीशी मुशक्कत झाली असती त्या दिशेला, परंतु गणेश वाघमारे चांगलं कलेक्शन केलं. शेवटचा चेंडू आहे. हा चेंडू डॉट येणं खूप महत्वाचं, कारण प्रेशर हँडल करण्याची कला आहे. यावेळेला यस पुन्हा एकदा बाहेर आहे, कारण गणेश वाघमारे स्वतः जाणतायत, अन्यथा त्यांनी रिव्ह्यू घेतला असता. कारण आपण पाहिलं ना तर बरोबर समालोचन कक्षाच्या समोर फलंदाज आहे. समालोचन कक्षाला बरोबर चेंडू दिसतोय, कोणता चेंडू चांगला आहे, कोणता चेंडू खराब आहे. या वेळेला खराब चेंडू झेल टिपलाय आणि बॅक टू डग आउट. ज्ञानेश्वर मोठा मासा गळाला लागलाय. 13 धावा धावफलकावर आपण पाहतोय. एका षटकानंतर धावफलकावर धावा 13. 37 धावांची गरज असताना येणारे 18 चेंडू 24 ची गरज. अजून एक मोठं नाव मालवाडी संघाचं विशाल. या विशालने सुद्धा कर्जत प्रीमियर लीगचं सत्र गाजवलं होतं. मालवाडी संघाने जर विचार केला ना तर एक चांगली संघबांधणी केले. गौर कामत संघ सुद्धा इथे उपस्थित झालाय. आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. गौर कामत आणि मांडवणे आहे का सामना? ठीक आहे, कारण मांडवणे संघ बऱ्याच अगोदर इथे उपस्थित आहेत. आपण रिपोर्टिंग करा. बघूया जयदाश वाघमारे काय कमाल करतात मांडवणे संघाकडून. हे ग्राउंड खूप अनलकी त्यांच्यासाठी, परंतु बघूया काय कमाल धमाल करतात जयदास वाघमारे आमचे बंधुराज. यस निर्धाव चेंडू. वसंत पवार यांचं खूप महत्वाचं षटक. खूप अनुभव, जवळपास 30 वर्षाचा क्रिकेटिंगचा अनुभव. डोनेवाडी संघाची उभारणी. या वेळेला त्या दिशेला प्रोटेक्शन आहे. वैभव पवार आहेत, कोणतीही चुकी करणार नाही. चांगलं म्हणजे ज्या दिशेला क्षेत्ररक्षण लगावलंय ना त्याच दिशेला गोलंदाजी होते. वसंत पवार जाणतायत की एक षटक तेजस वाघमारे म्हणजे सामना हा अतिशय रोमहर्षक परिस्थितीत जाणार, हे षटक जर चांगलं पडलं तर. यावेळेला खराब चेंडू वैभव पवार यांच्यासाठी खूप कठीण असेल आणि चौकार जातोय. थोडंसं गती वाढवावी लागेल. वसंत पवार यांना आपण पाहिलं ना तर ऑफस्टंपच्या बाहेर सहजरित्या त्यांना फेकून दिलं जातंय. परंतु मित्रांनो की तब्बल हे 4 ते 5 वर्ष झालेत. या 4 ते 5 वर्षात वसंत पवार प्रत्यक्ष सरावासाठी 5 वेळा पण आले नसतील, परंतु मैदानात बॉलिंग त्याच दर्जाने करतात. म्हणजे हा त्यांचा दर्जा आहे. आपण पाहिलं तर हा फसवलाय वसंत पवार आणि चांगलं प्रयत्न होता इथे राजू वाघमारे यांच्या माध्यमातून. प्रयत्न करणं खूप गरजेचं होतं. रोहन वाघमारे अतिशय रागामध्ये, कारण ते सांगतायत की हा झेल टिपणं गरजेचं होतं. प्रयत्न चांगला होता, कठीण झेल होता, चेंडू हाताला लागलाही होता, परंतु प्रयत्न थोडेसे तोडके पडलेत राजू वाघमारे यांच्या. आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 19च्या घरात. या वेळेला चेंडूला उंची दिली नाही. क्या बात आहे. सामना खूप जबरदस्त होणार. 37 धावांची गरज आहे. 19 धावा झालेत. अद्यापही 18 धावांची गरज आहे. या वेळेला पुन्हा फसवलं होतं. वेळीच स्वतःला रोखलं अजय वाघमारे यांनी. कारण जर का विचार केला ना तर वेळीच शॉट त्यांनी थांबवलाय स्वतःला. चांगला चेंडू होता. चेंडू विसावला असता जयेश वाघमारे किंवा रोहन वाघमारे यांच्या हातामध्ये. आणि आपण पाहिलं तर धावफलकावर धावा झाल्या 23. 12 चेंडू 17ची गरज. दोन्ही कॅप्टन्सनी लक्ष द्यायचं आहे. आणि मांडवणे आणि गौर कामत आपण रिपोर्टिंग करायची आहे. बाबूराव
यांच्याकडे, या स्पर्धेचे आयोजक सुदाम पवार यांनी सुद्धा चांगली फलंदाजी झाली. ऑफ साइडला काही चांगले सुरेख फटके मारले त्यांच्या माध्यमातून. रितेश पवार आज रील पडणार दांडी गुलची. होगी तेरी दांडी गुल पॉवरफुल. आणि मग स्वतःच रील बनवणार आणि स्वतः स्टेटस ठेवणार. तर निश्चितच नवोदित खेळाडूंनी चांगलं स्वतःला कॉन्फिडन्स लेवल देणं खूप गरजेचं. यस, क्या बात आहे. वन बाउन्स, सुरेख चेंडू. ही ताकद आहे तेजस वाघमारे यांची. त्यांना हे षटक दाबावं लागेल. 17 धावांची गरज आहे. कारण आपण पाहिलं ना तर जसे रोहन वाघमारे शेवटपर्यंत, इथे फंबल, काही गरज नव्हती जयेश वाघमारे यांना. कारण जेवढं तुम्हाला अजय याला थांबवता येईल ना स्ट्राईक पासून, तेवढं सामना तुमच्यासाठी. कारण कधी एक्सिलेटर दाबला जाईल आणि 2 ते 3 चेंडूत हा सामना आपल्या हातातून निसटून जाईल. परंतु तेजस वाघमारे, कर्जत एक्सप्रेस या वेळेला बाहेर, खूप बाहेर, खूप बाहेर. कोणताही मनामध्ये संदेह नाही कोणाच्याही, ना गोलंदाजाच्या, ना फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंच्या, ना प्रेक्षकांच्या, कोणाच्याही मनामध्ये संदेह नाही. तेजस वाघमारे चांगलं कमबॅक करावं लागेल. हा खराब चेंडू, स्लॉट मध्ये चेंडू फेकून दिलाय. इट इज अ बिग बिग हिट बाय अजय. आपण पाहिलं ना, खराब चेंडूवर हमला चढवला जातोय. थोडस नर्व्स जे आहेत, थोड्या ज्या आपल्या नर्व्स आहेत त्या शांत ठेवाव्या लागतील, कंट्रोल ठेवाव्या लागतील. कारण आणि माझी या लाईव्ह स्पर्धेच्या माध्यमातून आव्हान आहे, सावळे येथे सुद्धा मालवाडी आणि डोनेवाडी बी संघ सामना आहे. मोहिली येथे आहे, साळोख डी येथे सुद्धा आहे. दोन्ही चांगले संघ आहेत. आपण सामने लावताना थोडंसं, कारण खूप वेळा या सीझन मध्ये हे दोन्ही संघ एकमेकांसमोर भिडलेत. थोडंसं एकमेकांचा खेळ, कसा खेळ, एक मजा राहत नाही सारखं सारखं. तर आपण आयोजकांनी जर हे 2 संघ एका लॉटमध्ये असतील ना तर थोडासा फेरबदल करावा. किंवा सरळ माझं विनंती आहे की आपण सरळ लाईव्ह लॉट्स पाडावे. लाईव्ह रेकॉर्डिंग करा, मोबाईलमध्ये लाईव्ह रेकॉर्डिंग करा, ती दाखवा. हा खराब चेंडू चौकार जाईल. मला वाटतं गरज नाही धावण्याची सागर वाघमारे यांना. जी खेळी केली रोहन वाघमारे यांनी तीच खेळी अजय. चौकार, धावफलक जाऊन पोहोचतोय. 33, मात्र 4 धावांची गरज, 5 धावांची गरज. 1 मिनिट अजय, सॉरी, 4च धावांची गरज. 37 ला विन आहेत, 37 ला विन आहेत, 4 धावांची गरज. हा षटकार आणि विनिंग हिट बाय अजय. निश्चितच आपण पाहिलं तर इथे चांगला खेळ झाला. रोहन वाघमारे यांना पुन्हा एकदा या मंचाच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असाच सुंदर खेळ त्यांच्या माध्यमातून तमाम प्रेक्षकांना पाहावा. कारण हळी आपण पाहिलं तर कादरी हे नाव आपण पाहतोय. कर्जत खालापूर तालुक्यामध्ये या नावाला महत्त्व प्राप्त झालंय. त्या पद्धतीने आपण खेळ सुद्धा ठेवावा. हा खेळ आहे, हार आणि जीत दोन्ही असतात. त्यामुळे निश्चितच काही विशेष घाबरण्याची गरज नाही. चला, गौर कामत आणि मांडवने रिपोर्टिंग करायचं आहे. आपल्या संघाला नाबाद विजयापर्यंत पोहोचवलंय अजय याने. शेकँड करून घ्यायचं आहे. आणि अजय, मी माझं काम केलंय, लाईव्हच्या माध्यमातून सांगितलंय की डोनेवाडी बी आणि मालवाडी हा सामना वारंवार ठेवू नये आयोजकांनी. एक खेळण्याची मजा जी आहे ती मजा आली पाहिजे. मोहिली येथे सुद्धा सांगवी संघ असताना अचानकपणे फेरबदल झालाय आणि मालवाडी असं सामना आपण तिथे पाहणार आहोत. आयोजकांना विनंती आहे की आपण संघ
जर तो खेळणार नसेल तर नवीन संघ सरळ लावण्याची गरज आहे. अचानकपणे आपण फेरबदल करू नये.